ऋतुप्रेमाचे भाग 3. मुंबईतील त्या प्रशस्त घरामध्ये पसरलेली शांतता आता सुलोचनाबाईंना टोचू लागली होती. घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत जणू त्यांच्याकडे पाहून विचारत होती की कुठे आहे या घराचा आनंद. समोरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. सुलोचनाबाईंनी हळूच आत डोकावून पाहिले. समर लॅपटॉपसमोर बसला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्याच्या हाताची बोटे कीबोर्डवर अविरत चालत होती. तो इंटरनेटवर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कला दालने, स्थानिक चित्रकला स्पर्धा आणि चित्रकारांच्या सोशल मीडिया ग्रुप्सचा शोध घेत होता. गेल्या 3 दिवसांत तो जेमतेम काही तास झोपला असेल. खाण्यापिण्यावरचे त्याचे लक्ष पूर्णपणे उडाले होते. सुलोचनाबाईंनी हातात दुधाचा ग्लास घेतला आणि त्या खोलीत आल्या. त्यांनी तो ग्लास समोरच्या टेबलवर ठेवला आणि त्याच्या खांद्यावर अत्यंत मायेने हात ठेवला. समर बाळा, थोडी तरी विश्रांती घे. 2 दिवस झाले तू नीट जेवलाही नाहीस आणि झोपलाही नाहीस. तुझी ही अवस्था मला बघवत नाही रे. सुलोचनाबाईंचा आवाज थरथरला. त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू पुन्हा वाहू लागले. समरने लॅपटॉपवरून नजर न हटवताच अत्यंत गंभीरपणे पण शांत आवाजात उत्तर दिले. आई, विश्रांती? जेव्हापासून ईशा मला सोडून गेली आहे तेव्हापासून माझ्या मनाला विश्रांती मिळालेली नाही. मी तिला शोधल्याशिवाय थांबणार नाही. ती अनाथ होती, तिचा कोणी सांभाळ करणारा नव्हता, तरीही तू तिला माझ्या आयुष्यातून जायला सांगितलीस. आज ती कुठे आहे, कशी आणि कोणत्या परिस्थितीत असेल याचा विचार करून माझे डोके फुटून जाते. जोपर्यंत मी तिचा शोध घेत नाही तोपर्यंत मला ना भूक लागणार ना झोप येणार. समरचे हे शब्द सुलोचनाबाईंच्या काळजाला पार चिरून गेले. त्यांनी काही न बोलता फक्त मान खाली घातली आणि त्या खोलीबाहेर निघून गेल्या. त्यांना स्वतःचीच खूप घृणा वाटत होती. आपल्या एका चुकीमुळे आपल्या पोटच्या गोळ्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले आहे हे त्या उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. तेवढ्यात समरचा कॉलेजचा मित्र राहुल धावतच खोलीत आला. त्याचा चेहरा उत्साहाने भरलेला होता आणि त्याच्या हातात त्याचा मोबाईल होता. समर, समर, लवकर इकडे बघ, राहुल मोठ्याने ओरडला. राहुलचा तो आवाज ऐकून समर झटकन खुर्चीवरून उठला. सुलोचनाबाईही धावतच पुन्हा खोलीत आल्या. काय झाले राहुल, काही पत्ता लागला का? समरने अत्यंत अस्वस्थतेने राहुलचे दोन्ही खांदे पकडून विचारले. राहुलने त्याचा मोबाईल समरच्या समोर धरला. स्क्रीनवर फेसबुकवरील एका स्थानिक कोकणी वृत्तवाहिनीचे पेज उघडे होते. त्यावर रत्नागिरीजवळील एका छोट्या गावातील सरकारी शाळेची बातमी होती. बातमी अशी होती की गावच्या सरकारी शाळेतील गरीब मुलांसाठी एका अज्ञात महिला चित्रकाराने मोफत चित्रकला कार्यशाळा आयोजित केली असून मुलांनी तयार केलेल्या चित्रांचे एक छोटेसे प्रदर्शन गावात भरवले आहे. या बातमीसोबत काही फोटो पोस्ट करण्यात आले होते. राहुलने त्यातील एका फोटोवर झूम केले. त्या फोटोमध्ये खूप मुले आपली चित्रे हातात धरून उभी होती. त्यांच्या मागे एक कौलारू घर दिसत होते. घराच्या ओट्यावर पाठीमागून एक मुलगी उभी असलेली दिसत होती. तिचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता, कारण तिने पाठीमागून कॅमेऱ्याकडे पाठ केली होती. पण तिची ती बांधलेली केसाची स्टाईल, तिची साधीसुती साडी, समरने फोटो पाहताच त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. ईशा, ही ईशाच आहे, समर ओरडला. त्याचे डोळे पाणावले. त्याने तो फोटो आणखी झूम केला. जरी तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिची उभी राहण्याची पद्धत, तिचे ते रूप समरच्या मनात कायमचे कोरलेले होते. राहुल, मला खात्री आहे ही माझी ईशाच आहे. ती रत्नागिरीच्या या गावात आहे. समरच्या चेहऱ्यावर गेल्या 4 महिन्यांत पहिल्यांदाच एक वेगळे हसू आले होते. सुलोचनाबाईंनीही तो फोटो पाहिला. त्यांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू आले. हो समर, ही ईशाच आहे. ईशा तिथेच आहे बाळा, असे समरला सुलोचनाबाई म्हटल्या. समरने एक क्षणही वाया न घालवता आपली गाडीची चावी उचलली. राहुल, मी आत्ताच्या आत्ता रत्नागिरीला निघतोय, समर म्हणाला. राहुलने त्याला अडवले. समर, शांत हो. रात्रीचे 11 वाजले आहेत. मुंबईहून रत्नागिरीला जायला किमान 7 ते 8 तास लागतील. रात्रीच्या वेळी एवढ्या घाईत गाडी चालवणे सुरक्षित नाही. आपण उद्या पहाटेच निघूया. मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. पण समर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नाही राहुल, मी 1 मिनिटही थांबू शकत नाही.
माझी ईशा तिथे माझी वाट पाहत असेल, मला जावेच लागेल. तेवढ्यात सुलोचनाबाई पुढे आल्या आणि त्यांनी समरचा हात धरला. समर, राहुल बरोबर बोलतोय. आपण पहाटे निघूया. आणि हो, या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे, सुलोचनाबाई अत्यंत ठामपणे म्हणाल्या. समरने आश्चर्याने आईकडे पाहिले. सुलोचनाबाई पुढे म्हणाल्या, मी तिला तुझ्या आयुष्यातून जाण्यास सांगितले होते, म्हणून तिला परत आणण्याची जबाबदारी ही माझीच आहे. मी तिच्यासमोर जाऊन माझी चूक मान्य करेन, तिचे पाय धरून तिची माफी मागेन. जोपर्यंत ती मला माफ करत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. मला तुझ्यासोबत येऊ दे समर. आईच्या डोळ्यातील तो खरेपणा आणि पश्चाताप पाहून समरचे मन विरघळले. त्याने होकारार्थी मान हलवली. ठरल्याप्रमाणे राहुल, समर आणि सुलोचनाबाई दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजताच रत्नागिरीच्या दिशेने गाडीने रवाना झाले. गाडी मुंबईचे महामार्ग ओलांडून कोकणच्या दिशेने धावत होती. खिडकीबाहेर अंधार हळूहळू ओसरत होता आणि पहाटेची कोवळी किरणे पृथ्वीवर पडत होती. पण समरचे मन मात्र अत्यंत अस्वस्थ होते. त्याच्या डोक्यात शेकडो विचार येत होते. ईशा मला पाहून काय बोलेल? ती मला माफ करेल का? 4 महिन्यांत ती किती बदलली असेल? तिचा माझ्यावरचा राग अजूनही तसाच असेल का? या विचारांनी त्याच्या छातीत धडधड वाढवली होती. गाडी चालवताना त्याचे हात थरथरत होते. बाजूला बसलेल्या राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत राहण्याचा इशारा केला. मागच्या सीटवर बसलेल्या सुलोचनाबाई हातातील देवाच्या जपमाळेवर सतत जप करत होत्या. त्या देवाला एकच प्रार्थना करत होत्या, हे देवा, माझ्या मुलाला त्याचे प्रेम परत मिळू दे. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलाला देऊ नकोस. दुसऱ्या बाजूला रत्नागिरीच्या त्या छोट्याशा गावात ईशाने नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. आज हवेत वेगळीच अस्वस्थता होती. तिने तुळशीला पाणी घातले आणि ओट्यावर येऊन बसली. तिचे मन आज जागेवर नव्हते. सारखे तिचे लक्ष रस्त्याकडे जात होते. तिला सारखे वाटत होते की काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. तिने स्वतःचे मन वळवण्यासाठी ब्रश आणि रंगांची डबी हातात घेतली. तिने तो कापडाने झाकलेला कॅनव्हास उघडा केला, ज्यावर तिने समर आणि तिच्या पहिल्या भेटीचे चित्र काढले होते. तिने त्या चित्रावरून हलकेच हात फिरवला. समर, आज खूप मन घाबरत आहे रे. असं वाटतंय तू माझ्या खूप जवळ आहेस. पण हे कसं शक्य आहे? तू तर मुंबईत तुझ्या सुखी दुनियेत असशील. देवा, माझ्या समरला नेहमी सुखात ठेव. ती स्वतःशीच बोलली आणि तिच्या डोळ्यातून एक आसू तिच्या चित्रावरील समरच्या चेहऱ्यावर पडला. समरची गाडी आता गावाच्या वेशीवर पोहोचली होती. लाल मातीचा रस्ता, आजूबाजूला नारळ सुपारीच्या बागा आणि दूरवर दिसणारा समुद्र. हे दृश्य खूप शांत होते. पण गाडीतील तिघांच्या मनात मात्र वादळ उठले होते. समरने गाडी एका स्थानिक चहाच्या टपरीसमोर थांबवली. तो गाडीतून उतरला आणि टपरीवाल्या काकांकडे गेला. त्या बातमीतील शाळेचा पत्ता आणि त्या घराचा फोटो दाखवून समरने विचारले, काका, या फोटोतील घर कुठे आहे आणि इथे राहणारी ती चित्रकार मुलगी कुठे राहते, सांगू शकाल का? त्या चहावाल्या काकांनी फोटो पाहिला आणि हसून म्हणाले, अरे, ही तर आमची ईशाताई. खूप गुणी मुलगी आहे हो. आमच्या गावाच्या पोरांना मोफत चित्रकला शिकवते. ती त्या समोरील टेकडीच्या पायथ्याशी जे कौलारू घर दिसते आहे ना, तिथेच राहते. सरळ जा आणि डाव्या हाताला वळा, तिचे घर दिसेल. काकांचे हे शब्द ऐकताच समरच्या जीवात जीव आला. त्याने चहावाल्या काकांचे आभार मानले आणि तो झटकन गाडीत बसला. आई, राहुल, ईशाचा पत्ता सापडला आहे. ती समोरील टेकडीच्या जवळच राहते, समर अत्यंत उत्साहाने म्हणाला. गाडी आता त्या घराच्या दिशेने वेगाने पुढे जाऊ लागली. समरचे हृदय आता इतक्या वेगाने धडधडत होते की त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. काहीच मिनिटांत गाडी त्या कौलारू घरासमोर येऊन थांबली. समरने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर उतरला. त्याच्या मागे सुलोचनाबाई आणि राहुलही उतरले. समोर तेच घर होते जे त्यांनी फोटोमध्ये पाहिले होते. घराचे छोटे लाकडी फाटक अर्धवट उघडे होते. समरने जड पावलांनी पुढे जात ते फाटक ओलांडले. अंगणात शांतता होती. ओट्यावर काही रंगांचे डबे आणि ब्रश पडलेले होते. समरने हळूच घराच्या उघड्या दारातून आत पाहिले. आतमध्ये एक मुलगी कॅनव्हास पाठीशी करून उभी होती. तिची पाठ दाराकडे होती. समर तिथेच थिजून गेला.
त्याचे ओठ थरथरू लागले. अनेक महिन्यांच्या विरहानंतर, अनेक रात्रींच्या रडण्यानंतर आणि त्या मशीनसारख्या जगण्यानंतर आज याची ईशा त्याच्या डोळ्यांसमोर उभी होती. समरने अत्यंत कातर आवाजात हाक मारली, ईशा. आणि त्या शांत घरात समरचा तो ओळखीचा आवाज घुमला. तिचा श्वास रोखला गेला. तिला वाटले की हा तिचा भ्रम आहे. ती रोज रात्री स्वप्नात ऐकते तोच हा आवाज आहे. तिने हळूच अत्यंत भीतीने मागे वळून पाहिले. दारात समर उभा होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ईशा तिथेच स्तब्ध उभी राहिली, जणू तिचे जग तिथेच थांबले होते. कौलारू घराच्या दारात उभ्या असलेल्या समरला पाहून ईशाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हातातून सुटलेला ब्रश जमिनीवर पडला आणि जणू तिच्या हृदयातील जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. 4 महिने, तब्बल 120 दिवस तिने ज्या चेहऱ्याची फक्त स्वप्न पाहिली होती, तोच समर आज तिच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा होता. त्याचे ते विस्कटलेले केस, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे आणि थकलेला चेहरा पाहून ईशाचे काळीज तिळतिळा तुटले. ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या ओठांतून शब्द फुटत नव्हते. फक्त डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहू लागले. समरने जड पावलांनी घरात प्रवेश केला. त्याने हळूच पुढे होऊन ईशाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे हात थरथरत होते. ईशा, का ग? काय एवढी मोठी शिक्षा दिलीस मला? एकदाही माझा विचार नाही केलास? कोणालाही न सांगता अशी अचानक निघून आलीस? तुला काय वाटलं? तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस म्हणजे मी सुखी होईन? ईशा, तुझ्याशिवाय मी फक्त एक जिवंत प्रेत बनून जगत होतो. समरचा आवाज हुंदक्यांमुळे दाबला गेला होता. ईशाने आपले हात समरच्या गळ्यातून सोडून घेण्याचा प्रयत्न केला. ती मागे सरकली आणि रडत म्हणाली, समर, तू इथे का आलास? प्लीज निघून जा इथून. मी तुला आधीच सांगितले होते की आपल्यात काहीच घडू शकत नाही. आपण 2 वेगवेगळ्या जगातील माणसे आहोत. तू सुलोचनाबाईंचा एकुलता एक मुलगा आहेस. तुझ्या आयुष्याची एक प्रतिष्ठा आहे. माझ्यासारख्या एका अनाथ मुलीमुळे तुझा संसार लोकांच्या टोमण्यांचा केंद्रबिंदू व्हावा हे मला मान्य नव्हते. मी तुझ्या चांगल्यासाठीच तुला सोडले होते. नाही ईशा. दारातून एक खंबीर पण रडवेला आवाज आला. ईशाने दाराकडे पाहिले आणि ती जागीच गोठली. समरच्या मागे सुलोचनाबाई उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. सुलोचनाबाईंना पाहताच ईशाच्या मनात पुन्हा एक भीती दाटून आली. तिला वाटले की सुलोचनाबाई पुन्हा तिला टोमणे मारायला किंवा समरपासून दूर राहण्याची ताकीद द्यायला आल्या आहेत. ईशाने भीतीने आपले हात जोडले. काकू, मला माफ करा. मी शपथ घेऊन सांगते, मी समरला बोलावले नाही. तो स्वतःहून इथे आला आहे. मी माझ्या शब्दाला जागले. मी त्याचे आयुष्य सोडून खूप दूर आले होते. प्लीज तुम्ही काळजी करू नका. मी आत्ताच हे गाव सोडून दुसरीकडे निघून जाईन. ईशाचे हे बोलणे सुलोचनाबाईंच्या काळजाला पार चिरून गेले. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि थेट ईशाच्या समोर येऊन तिच्या पाया पडण्यासाठी खाली वाकल्या. काकू, हे काय करताय तुम्ही? देवाच्या घरी पाप लागेल मला. ईशाने अत्यंत घाबरून सुलोचनाबाईंना दोन्ही हातांनी धरून वर उठवले. सुलोचनाबाईंनी ईशाला घट्ट मिठी मारली आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. मला काकू म्हणू नकोस ईशा, मला आई म्हण. मला माफ कर रे पोरी. मी खूप मोठी पापी आहे. मी पैशांच्या आणि समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेच्या घमंडीत आंधळी झाली होते. म्हणून मी तुझ्या अनाथ असण्यावर बोट ठेवले. पण आज मला समजले की खरी अनाथ तू नाही तर मी होते. कारण माझ्याकडे माणसाचे मन ओळखण्याची पारखच नव्हती. तू अनाथ असूनही माझ्या मुलाच्या सुखासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी दिलास आणि मी आई असूनही माझ्या स्वतःच्या मुलाला मशीन बनवून टाकले. सुलोचनाबाईंचे हुंदके थांबत नव्हते. राहुल बाजूला उभं राहून हे सर्व पाहत होता. त्याचेही डोळे पाणावले होते. सुलोचनाबाईंनी ईशाचा चेहरा आपल्या हातात घेतला. ईशा, गेल्या 4 महिन्यात समरने एकदाही नीट अन्न खाल्लेले नाही. तो घरात कोणाशी बोलत नाही. फक्त एका मशीनसारखा काम करतोय. तो आतून पूर्णपणे संपला आहे रे बाळा. तुझी ती चिठ्ठी मी वाचली आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाली. जर तू समरच्या आयुष्यात परत आली नाहीस तर माझा मुलगा जगू शकणार नाही. मी स्वतः तुला या घराची लक्ष्मी बनवायला आले आहे. चल आपल्या घरी.
ईशाने समरकडे पाहिले. समरचे डोळे आशेने आणि प्रेमाने तिच्याकडे पाहत होते. ईशाच्या मनातील सगळा संयम आता सुटला होता. तिने समरकडे धाव घेतली आणि त्याला मिठी मारली. 4 महिन्यांचा तो विरह, ते दुःख, त्या रात्रींचे रडणे, सगळे काही एका मिठीत वाहून गेले. समरने तिला स्वतःच्या कुशीत घट्ट पकडून ठेवले. जणू आता तो तिला या जन्मात कधीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नव्हता. घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या त्या कॅनव्हासवर, ज्यावर ईशाने त्यांच्या पहिल्या पावसाळी भेटीचे चित्र काढले होते, त्यावर खिडकीतून येणारे कोवळे ऊन पडले होते. अंधार संपला होता आणि एका नव्या पहाटेची सुरुवात झाली होती. सुलोचनाबाईंनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांच्या मनावरचे एवढ्या महिन्यांचे ओझे पूर्णपणे हलके झाले. हे सर्व मुंबईला माघारी परतणार तेव्हा सुलोचनाबाई यांचे लग्न लावतील का? पुढे अजून कोणते मोठे वादळ असेल? हे सर्व पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.